धन्यवाद. काय जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तिघांसाठी सुद्धा आणि आदेश मसेसाठी सुद्धा. एक चांगली मस्त फाईट सध्या साल्पेच्या विरोधात. बॅडलक थोडी साल्पे. आणि जाऊयात या मॅच कडे. आणि एकीकडे आपण पाहतोय सामना महत्वपूर्ण आहे. खांडपीठ च्या या क्रीडा नगरीमध्ये एक बिग बॅटल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आहे सांची टीम तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल मानगाव टीम. आणि या दोन्ही टीम साठी फार मोठ्या शुभेच्छा योगेश गोलप यांच्या माध्यमातून लागल्या गेल्यात. कोणीही जिंकू द्या त्याच्यासाठी तब्बल 5,000 रुपयांचे कॅश प्राइज. हे काही नाही, टेन्शन घेऊ नका. घरच्या दोन्ही टीम आहेत त्यामुळे इथून काढलेत ना तिकडे कालच्या केशात चाललेत, हाच प्रकार आहे. परंतु दाद देईल योगेश गोलप यांची. त्यांनी अगदी पारितोषिक सुद्धा आमच्या समेत जमा केलेलं आहे. अजय सिरके जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्याच बॉल वरती पॉवरफुल अटॅक. अगदी जाळं विणलं परंतु या जाळ्यावरती स्वतःच्या मनगडातला विश्वास दाखवलाय आणि पहिला झटका लागलाय तो टीम माणगावला. जबरदस्त मोठी विकेट. राहुल परतील. मध्ये अजय शिर्केंचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही. अगदी बॉलिंग अटॅक असेल बॅटिंग असेल. खरं म्हणायला गेलं तर बार्नी टीमने मोठी जखम दिली होती सांची टीमला. परंतु या जखमेवरचा तारणहार ठरला तो कुणाल. दरम्यान आपण पाहता या मुख्य मंचावरती देवा अकॅडमीचे प्रोप्रायटर देवादादा चव्हाण यांचं या मुख्य मंचावरती आगमन झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. अर्थातच देवास सर ज्याने अनेक होतकरू तरुण घडवले आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याच जणांना अगदी महाराष्ट्र पोलीस या सेवेमध्ये कार्यरत होताना आपण पाहिलंय. मग तरुण असू द्या तरुणी असू द्या त्यांचा एक हातखंडा आहे देवा अकॅडमीचा. आज मैदानावरती ते सुद्धा उपस्थित झालेत. मी म्हटलं ना की वासरे कोंडा परिसर प्रीमियर लीग असं म्हणा की या मैदानावरती सजले गेले नाईटच्या स्वरूपात. आजची रजनी त्याच प्रकारची पाहायला मिळते. मी म्हटलं की 8 संघांमध्ये 2 संघ थोडे बाहेरचे. अगदी बार्ने टीम आणि त्याच्या समेत आता लाडिवली टीम दी सेकंडला फेरीमध्ये खेळताना जरूर दिसेल. परंतु इथे मात्र काय घडलंय. प्रयत्न केले परंतु या प्रयत्नांना आता यश आलं नाहीये. कसं असतं ना ज्यावेळी शुभम आपण पाहतो की पहिलं पाऊल चुकतं ना त्यावेळी थोडा सावध पावित्र्य मैदानात घेणं अपेक्षित होतं. कारण एकीकडे आपण पाहतोय ना की आज मैदानावरती थोडं चेंजेस सुद्धा मानगाव टीम मध्ये पाहायला मिळालेत. कारण राहुल आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय की सुरुवातीची जी पहिल्या मॅच मधली फळी होती ते निलेश बद्रिके पाहायला मिळाले होते. ज्या निलेश बद्रिकेने पहिल्या मॅच मध्ये इतिहास रचला. अगदी नॉटआउटची पारी 5ही षटके खेळून काढली. ही मॅच तर 4 ओव्हरची आहे त्यामुळे नक्कीच इथे आपण पाहतोय चांगला फटका डोक्यावरून केलाय पॉइंटला. बॉल थांबणार नाहीये. बॉल धावतोय पळतोय आणि कैलास गारेंच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार. हे समीकरण मी सांगितलं कारण या समीकरणामध्ये आपण पाहतोय ना की कैलासजी गारे ही फार उशिराने मैदानात मला वाटते संधीच मिळाली नाही पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करण्यासाठी. परंतु आता 1 डाऊनच्या विकेटवरती कैलास गारे स्वतःला लीड करण्यासाठी सज्ज झाल्यात. परंतु तसा फटका कारण अगोदरच्या बॉलवरती जीवदान आलं होतं. अगदी किपरने सोडलेला तो झेल फार महत्वपूर्ण होता. परंतु इथे कैलास गारेने त्याचं उत्तर चौकारात जरूर कन्वर्ट केलंय. अगदी अजय शिर्के सुद्धा माणगावच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय. हा चांगला बॉल डॉट बॉलची संगत आहे. मी मगाशीच म्हटलं की अगदी पहिलं पाऊल जेव्हा चुकताना त्यावेळी मात्र सावध पावित्र्य घ्यावा लागतो. चौकार जरूर आला होता कैलास कडून परंतु यावेळी अगदी अजय पुन्हा एकदा मैदानावरती बॉलच्या स्वरूपात आवी ठरतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा. उघडा डोळे पहा नेट. नेक्स्ट बॉल फ्री हिट.
फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन जरूर होत आहे. पुनश्च आपण पाहतोय मंचावरती जगदीशदादा देशमुख यांचं आगमन, उत्तम मामा, त्या समेत मनुदादा पवार, रोहिदास पाटील हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी दोस्तीची एक मिसाल त्यांच्या माध्यमातून कायम केली जाते. पण या त्रिमूर्तीचं आयोजकांचं खरं कौतुक करावं लागेल. अगदी पैसे वसूल ही स्पर्धा पाहायला मिळते. फटाक्यांची अगदी पॉवरफुल आतिषबाजी. इथे लेग अंपायरचा इशारा, इट इज व्हाईट बॉल. आणि त्याच्यानंतर गोलंदाज अजय शिर्केला दिली जाते तंबी वन बाउंडची. ही फार महत्वाचं आहे. पहिल्या रजनीमध्ये आपण हा इतिहास पाहिलाय, बॉलरला बाद करण्यात आलं होतं. कैलास गारेंसाठी बाहेरून आवाज जोरात येतोय. पुन्हा एकदा वाईट, चुकीला माफी नाही, कारण हे गणित क्रिकेटमध्ये फार जपणं गरजेचं आहे. फ्री हिट कंटिन्यू राहील यात काही शंका नाही. कारण आपण पाहिलंय ना की नो बॉल नंतर 2 वाईट आलेत. ही चुकी गोलंदाजाची मानली जाते क्रिकेटमध्ये, परंतु त्याच्याकरता फलंदाजाचं नुकसान करता येत नाही. त्यामुळे फ्री हिटची संधी ही फलंदाजाला कंटिन्यू राहत असते व्हाईट बॉल नंतर. कैलास घारेंनी फ्री हिटचा फायदा जरूर उचललाय. बॉल आउट ऑफ दी पार्क, इट इज बिग सिक्सर. काळाची गरज, कारण आधीचं षटक आपण पाहायला गेलं तर ज्या बॉलमध्ये अगदी अजय शिर्केने भेदक मारा केला होता त्याच्यावरती कैलास घारे आता तुटून पडलाय. अजय शिर्केने धावा खर्च केल्या, त्या तब्बल 9. 2 वाईट 1 नो बॉल आणि आलेला षटकार. 4 बॉल मध्ये अगदी 4च धावा होत्या. तोही कैलास घारेचा आलेला दुसऱ्या बॉलवरचा चौकार. पहिला बॉल कैलास घारेसाठी झेलबाद आला होता. खरं म्हणायला गेलं तर किपरने फार मोठी चुकी केली. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये समोरच्या चुकीचा फायदा उचलायचा असतो, आणि इथे ती चुकी मात्र कैलास घारेंनी पत्त्यावर जरूर पाळली आहे. कारण या ठिकाणी माणगाव संघ बॅकफुटवरती जात असताना तारणहाराच्या भूमिकेत कैलास घारे जरूर पाहायला मिळत आहेत. अजय शिर्केला लगावलेला षटकार बरंच काही सांगून जातोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला बॉल. आता मात्र राईट हँड ब्लॉकल करण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेंथ हाताळली गेली आहे अजय शिर्केकडून. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 13 आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान. 13 रन्स स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर्स. अगदी पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. कमॉन डीजे. हे म्हणावं लागेल आता या गाण्याच्या माध्यमातून. सध्या चर्चिले जाणारी मॅच आहे. अगदी जो जिंकेल त्याच्यासाठी योगेशजी गोलाप यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. हा डॉट बॉल आहे. इथे आपण पाहतोय अगदी अपील तंत्राचा वापर जरूर केला गेला.
डॉट बॉलची संगता जरूर आली आहे. निलेश आपण पाहतोय, ज्याच्यासाठी खरं म्हणायला गेलं तर अगदी आता सांडशी टीमने देव पाण्यात जरूर ठेवलेत, परंतु कैलास गारेंनी पहिलं षटक गाजवलंय. वैयक्तिक 13 धावा कैलास म्हणायला गेलं तर 10 धावा आल्या कैलास गारेंच्या पत्त्यावरती षटकार चौकाराने. प्रेशर मध्ये बऱ्याच काही गोष्टी घडतात. म्हटलं जाताना प्रेशर मध्ये बऱ्याच जणांची शिट्टी वाजतीये, मग ती प्रेशर कुकरची असो की मैदानातला खेळाडू. चांगला बॉल. या मॅच मध्ये कोणी जिंकू द्या, या स्पर्धेचे संयोजक A1 जोडी चषकाचे प्रणेते खरं म्हणायला गेलं तर जगदीश दादा देशमुख यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. या मॅच मध्ये कोणी जिंकू द्या, बंडू शेठ तुर्डे यांच्याकडून 5,555. बंडू शेठ तुर्डे यांच्याकडून या मॅच मध्ये कोणी जिंकलं तर 5,555 रुपये. आता स्पर्धेची एंट्री फी कंप्लीट झाली तिघांकडून. केतन देशमुख, अक्षय देशमुख यांच्याकडून कैलाससाठी प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयांचं कॅश प्राइज. पहिला षटकार येऊन गेलाय काका. आता मी तेच म्हणतोय की अनेक षटकार पाहिजेत कैलास गारेंकडून. जबरदस्त जबरदस्त अटॅकिंग पॉवर. सुरुवातीला 4 बॉल मध्ये अजय शिर्केची अशीच गणित होतं. इथे सुद्धा किरण पाटेकरचं गणित आहे. त्याचं एक बरं झालंय, कबड्डी बंद झाले पण क्रिकेट त्याने चालू केलंय. चांगला फटका कैलास गारेच्या बॅट मधून ऑन साइडला सिंगल जरूर आले. समीकरण चुकलं. यावेळी फिल्डिंग रिस्ट्रिक्शन, ओव्हर थ्रो आणि दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये 16 आकड्यावरती. 5 बॉल मध्ये किरण पाटेकरने 3 धावा खर्च केल्यात. तफावत मैदानात आणावा लागेल. चला निलेश काय सांगतायत. 16 धावा धावफलकावरती आहेत. मी म्हटलं 5 बॉल मध्ये 3 आल्यात, पहिल्या षटकात 13 होत्या. चला विनंती करेल आरवी परी 11 खांडपे आणि त्याच्या विरोधात RR फाउंडेशन लाडिवली टीम टॉस करण्यासाठी या. मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. हो, अनुभव आहे कैलास गारेंकडे खरं म्हणायला गेलं तर. इथे 2 धावा आल्यात. फार मोठ्या चुका जिथे धावा रोखल्या होत्या, परंतु इथे सुद्धा 2 धावा खर्च झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 18 आकड्यावरती 9ची सरासरी या ठिकाणी पाहायला मिळतीये. समीकरण बदलत आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक लाभदायक जरूर ठरलं मी म्हणेल. शेवटच्या क्षणी कैलास गारेने विकेट एकीकडे राहुलची गमावली होती, परंतु त्याच्यानंतर कैलास गारेने त्या विकेटला मैदानात जिवंत जरूर ठेवलाय. 2 षटके संपलेत. 2 षटकांच्या अंती 18 धावा धावफलकावरती आहेत. पारितोषिकांची कैरात आपण पाहतोय. जगदीशदादा देशमुख यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये, योगेशजी गुलाब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये, त्यानंतर बंडू शेठ तुर्डे यांच्याकडून 5,555, म्हणजे 15,555 ची मॅच आहे आता म्हणायला गेलं तर. आणि जो जिंकेल तो क्वालिफायच्या राऊंड पर्यंत जाऊन दखल देईल. मित्रांनो, हेच तर कारण आता आहे. गावाचं अस्तित्व, संघर्ष, स्वाभिमान आज प्रत्येकाचा मैदानात आहे आणि त्याच अस्तित्वासाठी चालू असलेला क्रिकेटचा हा संघर्ष आपण पाहतोय. A1 जोडी चषक ख्याती दूरवर, परंतु कर्तृत्व आज मैदानावर. म्हटलं जातं ना का नशिबाला कर्तृत्वाची साथ असणं फार गरजेचं आहे. तुम्ही कर्तृत्व करत राहा, परमेश्वर सुद्धा तुमचं नशीब बदलायला वेळ लावत नाही.
किती अवघड असू द्या तुमच्या ललाटीची रेषा, परंतु ज्यावेळी तुम्ही कर्तृत्व करताना तेव्हा परमेश्वराला तुमचं ते कर्तृत्व मान्य करावं लागतं आणि त्याच्यासाठी मेहनतीचं फळ तुमच्या पुढे येत असतं. चांगला फटका यावेळी निलेशच्या बॅट मधून. या 2 धावा कंप्लीट होतील. मी म्हटलं होतं की या खेळाडूने इतिहास रचलाय पहिल्या मॅच मध्ये, परंतु आता असं म्हटलं जातं ना, मी नेहमी म्हणतो मराठीमध्ये, ज्यावेळी अशी कॅच सुटते किंवा काय होतं त्यावेळी मी म्हणतो बाय मांजे काय करून राहिले. हे फार महत्वाचं आहे, कारण तुम्ही झेल कोणाचा सोडलाय हे जाणणं गरजेचं होतं. आता म्हटलं जातं ना की तुम्ही जखमी वाघाला छेडलंय. आता याच्यावरती वार होतील की नाही माहित नाही, परंतु इथे निलेश बद्रिकेसाठी संधी आहे. मी म्हटलं होतं जखमी वाघाला छेडलंय तुम्ही, आणि इथे कुकार वाघ सध्या निलेश बद्रिके मैदानावरती पाहायला मिळतोय, ज्याच्या निलेश बद्रिकेची जबरदस्त फाईट आहे. यावेळी षटकार जरूर आलाय निलेश बद्रिकेच्या बॅट मधून. अफलातून आता बॅटिंगला सुरुवात करतोय की काय, या प्रश्नाचं उत्तर निलेश बद्रिके जरूर देईल. कारण मी मगाच्या सामन्यात सुद्धा म्हटलं होतं की या वासरे कोंड्यातला एकमेव बायकरमॅन ज्याने पहिली बाईक या वासरे कोंड्यामध्ये घेऊन आला होता क्रिकेटच्या पटलावरची, तो निलेश बद्रिके सध्या मैदानात आहे. आणि ज्याने झेल सोडलाय, खरोखर आता डोक्याला तो हात लावत असेल, कारण इथे जेल सोडून फार मोठी चुकी केली मैदानात. संधी क्रिएट केली गेली निलेश बद्रिकेसाठी. आणखी एक बॉल, गोलंदाज आपण पाहतोय प्रणय. पहिल्या बॉल वरती 2 खर्च केल्या होत्या, तदनंतर आलाय षटकार. 2 सुद्धा त्या आल्या नसत्या, तिथे निलेश बद्रिकेचा झेलच होता. हातात बॉल अगदी आला होता, सरळरित्या मागच्या बाजूला तो स्पर्श झाला जमिनी लगत, सोडलं बॉलला. आणखी एक स्ट्रोक. जबरदस्त जबरदस्त. मी तर म्हणेल या खेळाडूचं कौतुक करावं लागेल, कारण कौतुक का करावं लागेल तेही सांगून देतो. येस सर, चेक लाईन चेक करायची का, ऑफिशियल रिव्ह्यू? ओके, चला टेक्निकल टीम कडे जाऊयात. सर बघा बाउंड्री लाईन वरती काय घडलंय. ही फार चांगली सुविधा आहे लाईव्हच्या माध्यमातून. धावसंख्या थांबा, आधी षटकाराच्या अंती जाऊन पोहोचलेली होती 26, आता किती येत आहेत त्या पाहूयात. आता काय घडलंय बिघडलंय ते फार गरजेचं आहे. अशोक कंडू, अशोक वाणी ज्याने कॅश टिपला त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. विनोद मालुसरे, मालुसरे फार्मचे सर्वे सर्वा, ज्यांच्या माध्यमातून आयवा जेल साठी कॅच आहे. आता हा जेल त्यांनी बाहेर सोडला असतं तर आयवाचं पारितोषिक त्यांना द्यायला लागलं असतं. हे उलट गणित झालं, त्यांनाच पारितोषिक आलंय. रोहिदास पेरणेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपये कॅश साठी. कुठला आहे तू? हा तर बाबा कोण आहे? सांडशीचा कोण आहे? 12वा. हे घे बाबा, ते मला अकाउंटंटचा त्रास आहे बाबा, मॅथ्स कुंकवते माझं. हा ते झालं, तिकडे 12व्याकडे दिलेत ज्यांनी 500 जमा केलेत. मामा आहेत का? मामानी भाच्याचं अगदी लग्न समारंभ मुंडावल्या धरल्याच. तुम्ही पण मामा. चांगला फटका यावेळी. आता बॉल जाईल सीमारेखा पार. इथे येतोय षटकार, ठोक तुडीचे.
झेल टोपून, परंतु यावेळी पुन्हा एकदा फटका सजलाय. सिंगल जरूर येईल. सिंगलच्या मदतीने वेट अँड वॉच. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 11च्या सरासरीने 33 या आकड्यावरती. मॅच मित्रांना एक तरी पीच जरूर वाटत असेल आतापर्यंत, परंतु मी हेच सांगेल की अगदी आता जवळजवळ 1:30 वाजायला आलाय. वेळ फिरायला वेळ लागणार नाही, कारण हे क्रिकेटचे सामने, रजनीचे सामने आहेत ना, ही फार त्रासदायक असतात. जसा तुमचा टायमिंग वाढेल तसं तुमचं समीकरण सुद्धा क्रिकेट मधलं वाढत जातं. यावेळी विनंती करेल, चला या RR फाउंडेशन लाडिवली टीम आणि त्याच्या विरोधात RV परी 11 खांडपे टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मध्यंतराला टॉस साठी जॉईंट व्हायचंय. आज पहा मैदानात दोन्ही टीमचे 11वे प्रतिनिधी आहेत. अगदी मैत्रीपूर्ण लढत आहे, परंतु एकीकडे पाहायला गेल्यानं जे पाठीराखे आहेत ना, त्यांच्या हृदयाची मनातली घालमेल मात्र वाढताना दिसून येते. खरोखर कमजोर हृदय असेल ना, त्यांनी मॅच पाहू नये, ही खास करून विनंती असेल, कारण मॅच जिंकलं कोणी हारलं कोणी, सामना होतच राहणार आहे. फार चांगला सामना आहे, आपण पाहतोय अगदी तुल्यबल लढत. रणनीती आखली जाते मैदानात. चांगला फटका, यावेळी बॉल मात्र एलिव्हेशन कमी, टिपला जातोय झेल. कभी तेरी तो कभी मेरी अशी रणनीती सध्या पाहायला मिळतेय. एकीकडे गोलंदाज चालतोय तर दुसरीकडे बॅटर, म्हणजे पहा गणित काय. इथे षटकार टोकला त्याला सुद्धा परतीचा प्रवास. प्रणयची गोलंदाजी आणि न्यू बॅटर मैदानात दाखल होतील अगदी आमचे मुंबई पोलीस विकी मोरे. देवा सर, काय हिरे तयार केले तुम्ही, ज्याच क्रिकेटचं मैदान सुद्धा गाजवून सोडतायत. म्हटलं जातं ना, पोलिसाची नोकरी ही पगारासाठी चांगली, परंतु त्या व्यक्तीच्या शरीरासाठी घातक, कारण इतका मोठा प्रवास येतो. कारण पार आज ते जागृत म्हणून आपण आज सुरक्षित असो. विकी मोरे सध्या मैदानावरती आहेत. गोलंदाज जय, विकीच्या बॅट मधून लगावलेला फटका, सिंगल तर आली आहे, रोखलं जात आहे. यावेळी कैलास स्वतःवरती मनगडातली ताकदीचा विश्वास दाखवतोय आणि ती ताकद मैदानावरती पाहायला मिळतीये. अनेक स्पर्धा कैलासने आपल्या सानिध्यात केलेल्या आहेत, अनुभव आहे त्याच्याकडे. मी तर म्हणेल अगदी निलेश पत्रिकेचा षटकार सुद्धा आला, नवनाथचा षटकार सुद्धा आला, परंतु या डावाला खऱ्या अर्थाने सावरून ठेवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल ते कैलास गारेने. उचलण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय, इथे आता सिंगल कंप्लीट होईल. कैलास गारेनं संधी दिली नाहीये विकी मोरेने खरं म्हणायला गेलं तर. इतक्या आधी बॉल जसा पिकला त्याच्यानंतर पिचिंग लाईन केल्याच्या नंतर डायरेक्टली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. विनोद मालुसरेंनी जर कॅश टिपली तर अशोक वाणी यांच्याकडून मात्र 500 रुपयांचे कॅश प्राइज. सिंगल जरूर आली आहे. यस यस, अगदी या स्पर्धेमध्ये आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांची वर्णी येणारच आहे, परंतु चांगली गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते. देवा यांना विनंती असेल की या वर्षामध्ये जे काही होतकरू तरुण तुमच्या अकॅडमीच्या माध्यमातून कार्यरत झाले असतील त्यांची लिस्ट आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यांचा सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती होईल. तुम्ही उद्या दिली तरी हरकत नाहीये. इथे सुद्धा झेल ड्रॉप झालाय. खरं म्हणायला गेलं तर सिंगल आली आणि रोशनजी नाणेकर यांच्या गाडीची चावी हरवलेली आहे. टू व्हीलरची चावी जर कोणाला सापडली असेल तर त्यांनी आमच्या मंचाकडे आणून द्यायची.
इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 37 या आकड्यावरती. मित्रांनो पहा, हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. 3 षटकांमध्ये 11ची सरासरी 33 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या षटकात अवघ्या 4च धावा खर्च झाल्यात. जबरदस्त गोलंदाजी जयच्या माध्यमातून. होईल होईल जगदीशजी दगडे, तुमचं सर्व स्वप्न पूर्ण होतील या ठिकाणी. याचं पत्रकार म्हणून सगळं होईल, काळजी करू नका तुम्ही. आम्ही तुमच्यासाठीच आहोत, तुम्ही आमच्यासाठी आहात. आणि जाऊयात टॉस करण्यासाठी. चला विनंती करेल आरवी परी 11 कानपे टीमचे कॅप्टन आणि त्याच समवेत विनंती करायला RR फाउंडेशन लाडिवली टीम. हे फार महत्वाचं आहे. अगदी आमच्या ऑफिशियल टीम सुद्धा तितकीच चांगली चर्चा करताना दिसून येते. होतं कधी कधी, कॉमेंटेटर असू द्या, अंपायर असू द्या, चुका होतात. आम्ही पण माणसंच आहोत. थोडं समोरच्यांनी येऊन समजून घेतलं तर एक आनंद अजून व्यक्त होतो. चला जाऊयात RR फाउंडेशनचे कॅप्टन लाडिवली टीम. आलेत माफी असावी. चला थोडं आम्ही बघितलंच नाही आणि विनंती करेल चला देवा सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चार षटकांची ही सुद्धा मॅच पाहायला मिळेल. कॉल असेल तो मात्र RR फाउंडेशन लाडिवली टीम. कॉल होता टेल आणि टॉस जिंकलाय लाडिवली टीम. निर्णय बॅटिंग करणार. परंतु आज काय सांगाल, एकीकडे आपण पाहतोय अगदी आता ज्यांच्या सानिध्यात तुम्ही मॅच खेळताय समोर कांडपे टीम आहे आणि अर्थातच आरवी परी नावाने ती सध्या मैदानात आहे. एकीकडे तुमचं RR फाउंडेशन ऋषिकेश राणे आणि प्रतीक बैलमारे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. परंतु एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगाल? दोस्ती ग्रुपचं आयोजन आहे. आयोजन तर खूप सुंदर आहे. आणि आता स्वीकारले ती मात्र या ठिकाणी तुम्ही बॅटिंग, परंतु समोर कानपे टीम आहे त्याच्या विरोधात दावा कितपत कुठणार? 40+. 40+. आणि त्यानंतर जाऊयात आदेश यांच्याकडे. आदेश, अतिशय पहिला विजय तुम्ही फार रोमांचकारी केलेला आहे, परंतु आता समोर वाट्याला फिल्डिंग आली आहे. फिल्डिंग करत असताना महत्वपूर्ण गोलंदाज कोण आहे ज्याच्यावरती फार मोठा विश्वास आहे की हा गोलंदाज इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक करेल किंवा विकेट निर्माण करेल? अनिकेत पाटील, त्याच्याकडे खूप विश्वास आहे. आता त्याच्याकडून थोड्या चुका झाल्या, पण या मॅचला नक्कीच तो कमबॅक करेल. अनिकेत पाटीलच्या पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजीतल्या चुका जरूर झाल्या असतील, परंतु जी फिल्डिंग होती अनिकेत पाटील याबद्दल काय सांगाल? फिल्डिंग पण छान झाली त्याच्याकडून. थोडं लास्ट मॅचला आमच्याकडून जरा चुका झाल्या होत्या, कॅच ड्रॉप झाल्या होत्या, त्यामुळे आम्ही मॅच गमावली होती. पण यावेळेस त्या चुका आम्ही सुधारल्यात आणि आता चांगलं केलं. वेल, तर हे होते सुद्धा आदेश आणि शुभेच्छा असतील तुम्हाला दोघांनाही या सामन्यासाठी. आणि वळूयात कॉम्बॉक्स मध्ये जिथे आवाज ऐकाल आपण योगेश डोले यांचा जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतंय. जगदीशजी दगडे आपण पाहतोय आमच्या समोर त्या ठिकाणी जोडले गेलेत ॲज अ पत्रकार म्हणून. अगदी या स्पर्धेची छायाचित्रे त्याच्यानंतर व्हिडिओ शूट त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांचं सुद्धा आपण मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करूयात. A1 जोडीच्या शिकाची हीच तर खरी सगळ्यात मोठी ख्याती पाहायला मिळते. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. अजय शिर्केचा बाटला चेंडू ब्रश झाला, पाठीमागे एसटी रक्षक कैलास घारे यांनी पकडली एक कॅच. मागची गोल्डन विकेट. टीमचा कॅप्टन अजय शिर्के 0 वरती बाद. योगेश सर, ते म्हटलं जातं ना, मी नेहमी म्हणतो ज्यावेळी आपलं मराठी समालोचन असतं आणि आपण एक डायलॉग जरूर वापरतो, जर पाहायला गेलं तर गोलंदाजाने
आउट स्विंगचा बॉल मैदानात फेकला गेला. स्पिन केला होता जरूर, परंतु त्याच्यानंतर हा बॉल यष्ट्यांच्या अतिरिक्त बाहेर पाहायला मिळत होता. मी सातत्यपूर्ण सांगतो, वाईट गेम को छेडना और राह चलती लड़की को छेडना, कानपट्टी के नीचे चपराक मिळते आणि ही चुकी मैदानात अजय शिर्केने केली. आता कोणीही जिंकू द्या, बंडू शेठ तुरडे यांचं 5,555 पारितोषिक लागूच आहे, यात काही शंका नाही. त्याच्यानंतर आपण पाहतोय जगदीशदादा देशमुख यांचं 5,000 आणि योगेशजी गोलाप यांचे 5,000. आणि माझ्याकडे योगेशजी गोलाप यांचं जरूर जमा आहेत. ते काय तिकडे बंडल निघालच. चला जाऊयात मॅचकडे. गोल्डन विकेट, अगदी म्हटलं जातं ना, दुकान खुली नाही कर्फ्यू लग गया, आणि तसाच कर्फ्यू लागलाय आता मैदानात. काय घडेल माहीत नाहीये, परंतु पाहूयात. मॅच हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये अगदी अजय शिर्केला मैदानावरती थांबायचं होतं, परंतु थांबता आलं नाहीये. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करताना निलेश बद्रिके बायकर मान अगदी आपण पाहतोय. काय गोलंदाजी चालू आहे निलेश बद्रिकेची मैदानावरती. लेग बायच्या स्वरूपात सिंगल एकवटली जाईल. दरम्यान उद्याचं व्यासपीठ अगदी या मंचावरती गजबजला जाणार आहे, जिथे आपण म्हटलं जातं ना की टोपी डोक्यावरती असलं की सर्व काही विसरायला होतं, अगदी संसार सुद्धा अलिप्त वाटतो. ते उद्या या मंचावरती हरिभक्त पारायण सर्व समुदाय या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर्वांना अगदी यथोचित निमंत्रण पोहोचलेलं आहे. उद्याच्या रजनीमध्ये हे सर्व हरिभक्त पारायण व्यक्तिमत्व आपल्याला ज्येष्ठ नागरिक पाहायला मिळतील. चांगला बॉल, अटॅकिंग पॉवर जबरदस्त. मी म्हटलं होतं की याचा एक झेल सोडून मैदानात केली गेलेली चुकी त्याने षटकारात कन्वर्ट केली आहे, परंतु आता मात्र याने त्या चुकीला सावरलाय. अगदी आपण पाहतोय निलेश बद्रिके नावाचं हे वादळ मैदानावरती घोंगावलं जात आहे. चांगला फटका, आता मात्र बॉलला लॉफ्ट केलाय, सीमारेखा पार. येतोय निलेश बद्रिकेच्या विरोधात हा कणकणीत षटकार. थँक्यू. या षटकारासाठी जगदीशदादा देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. षटकार ज्याने टोकलाय विनोद मालुसरे, कुठे 12वा विनोद मालुसरे, ज्यांच्याकडून आयवा कॅश साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहेत, आणि त्याच विनोद मालुसरे यांच्यासाठी जगदीशदादा देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. ओयाबिली वेगवान बॉल होता, परंतु पिचिंग या ठिकाणी आपण पाहता आउटसाठी लेगसम आला. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक षटकार आल्यानंतर दबाव आला. आता खऱ्या अर्थानं गोलंदाज निलेश बद्रिके. पुंडलिकजी शिर्के यांच्याकडून पारितोषिक लागले जाते. येणाऱ्या विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हे खरं आहे बाबा, हे गणित फार महत्वाचं आहे. नाही विकेट साठी लावलंय त्यांनी. रोहिदासजी पेरणेकर यांच्याकडून चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जर आली तर 500चं कॅश प्राइज. ड्राईव्ह केला मिड ऑन मध्ये, विकी मोरे खेळताय चुकी. रनआउटची दाट शक्यता होती, परंतु मिड ऑन मध्ये बॉल हातामध्ये आलाच नाहीये. इथून मिळते धाव तर मिळणार नाहीये, परंतु रोहिदास शिर्केची विकेट मात्र अगदी सेफ आपल्याला पाहायला मिळतीये. नॉसाकिन वरून निघाला होता रोहिदास शिर्के. रनआउटची शक्यता होती, परंतु मिडॉन मध्ये बॉल हातात आला नाहीये. फलंदाज लगेच पाठीमागे फिरला. एक षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती पाहायला मिळतात सांची टीमच्या. ते मात्र 1-8. योगेश, संघर्षाची गाथा जरूर आहे मैदानामध्ये, कारण मान्यवर आहे ना ते फार अगदी तप्त झालेत. आज सामना अगदी एकवटतेने ते पाहतायत.
कारण प्रत्येकाची पारितोषिकं फार महत्वाची आहेत. ते म्हटलं जातं ना, ही पारितोषिकं गरजेची होती. आजूबाजूची गाव आहेत यात काही शंका नाहीये, कारण अगदी चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत दोन्ही गावाचे आणि मैत्रीपूर्ण लढत सुद्धा पाहायला मिळते. कोणी जिंको कोणी हारो, जल्लोष दोघांचाही पाहायला मिळणार आहे. हा, ही मैत्रीपूर्ण लढतच आहे, कारण हीच तर खरी दोस्ती ग्रुपची किमया आहे. A1 जोडी चषक. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात आणि गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज हारी आलाय गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्ले समाप्त झालाय. हारी आता सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रेग्युलर षटकाला सुरुवात झाली आहे. हारीचं हे षटक खऱ्या अर्थाने या मॅच मधलं अगदी आपण पाहताय महत्वपूर्ण षटक, कारण की पहिल्या षटकामध्ये सांची टीम साठी धावा आल्याच नाहीयेत. 8 धावा आल्यात. विकेट अजय शिर्केची आली आहे. ओ स्लाइडली ओव्हरपिच होता. बाचीकडा पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. रुपेश गारे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात फिल्डिंग करत असताना, आणि इथून मात्र एकच धाव आली आहे. आता जास्तीत जास्त स्ट्राईक देखील जर पाहिलं गेलं तर विनोद मालुसरे यांच्याकडे राहणं देखील गरजेचं राहील या 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना, कारण की त्यांनी सुरुवात ही चांगली केली आहे. त्यांच्या बॅटमधून षटकार देखील आला. विनोद मालुसरे फार्मचे प्रोप्रायटर, मालुसरे फार्मचे ओनर, ज्यांच्याकडून आपण पाहताय A1 जोडी चषकामध्ये आयवा कॅश साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. तेच ऑन स्ट्राईक आहेत. हो, यावेळी अगदी आपण पाहता ड्राईव्ह केलं एक शाखावरच्या बाजूनं. डीप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न. वेगाने धावतात दोनही बॅटर. अगदी आपल्या एंडला पोहोचलायत आणि ते तिसरी धाव देखील कंप्लीट होतीये. कदाचित गोलंदाजाच्या बॉल लागलाय. ते एकदा चेक करा. 3 धाबा कंप्लीट झाल्यात. सिंगलला डबल, डबलला तिसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं. गुड रनिंग बिटवीन विकेट. 3 धाब्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचले 12 वरती. चांगली मॅच, बिग फाईट. दोनही वासरेखोंडा विभागामधील अगदी हाकेच्या अंतरावरती असलेले दोनही गाव एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचदा खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की मानगाव आणि सांची या दोन संघांमध्ये बऱ्याचशा मॅचेस होतात. अगदी एकत्रित प्रीमियर लीग देखील होतात, याच मैदानावरती होतात. मग त्याच्यामध्ये वासरेखोंडा प्रीमियर लीग असेल, पंचायतची प्रीमियर लीग असेल, तदनंतर आपण पाहताय या संपूर्ण विभागाची प्रीमियर लीग असेल, अनेक प्रीमियर लीग देखील अगदी आपण पाहताय या दोन संघांच्या माध्यमातून होतात. एकत्रित खेळतात, एकमेकांच्या विरोधात खेळतात आणि पुनश्च एकदा A1 जोडी चषकाच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात फुलटॉस बॉल होता. पंचांनी नो दिलाय. या बॉल वरती मोठा फटका अपेक्षित होता कदाचित सांची टीमला. पंचांनी नो बॉल लगेच दिला. सर बाटकट आहे का? बाईट्स. ओके, बाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहताय एक धाव येईल. नोची एक धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 14. आता पुनश्च एकदा फ्रीडचा बॉल आणि सॅकिंग इनवरती आलाय फलंदाज विनोद मालुसरे. याच मैदानावरती आपण पाहताय वासरेखोंडा विभागाची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विनोद मालुसरेनं बेस्ट बॅट्समनचा किताब देखील पटकवलाय. ओ शॉर्ट बॉल, शॉर्ट टर्म पूल केलाय. पूल सक्सेसफुल ठरलाय, पॉवरफुल ठरलाय, ब्युटिफुल. 6 धावा, षटकार. विनोदजी मालुसरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी देवा अकॅडमीचे सर्व देवा सर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि पहिल्या षटकाराचं तर जमा होतंय 12वे प्रतिनिधी. षटकार आलाय खऱ्या अर्थानं विनोद मालुसरे यांच्या बॅटमधून या षटकाराची अत्यंत आवश्यकता होती. सांची टीमला थोडीशी पाठीमागे चालली होती. गोलंदाजीतील अटॅक दमदार होता, परंतु त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहता आता आक्रमक बॅटिंग करत असताना विनोद मालुसरेचा स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, ठोकलाय बॅक टू बॅक दुसरा. A1 क्वालिटी, A1 चषकातील दमदार षटकार. आयवा कॅश च्या ठिकाणी कॅरी झाले का एकदा चेक करा, कारण की आता विनोद मालुसरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी देखील कॅश प्राइज असेल, परंतु विनोद मालुसरे यांनीच या स्पर्धेमध्ये आयवा कॅश साठी 500चं कॅश प्राइज लावलाय. अशोकजी वाणी यांच्याकडून
प्रत्येक जे 2 षटकार आले त्याच्यासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज लागलं गेलंय. देवा सरांचं पारितोषिक 12 प्रतिनिधीकडे जमा झालेलं आहे. अगदी 2 षटकारांचे 2000 गेलेत. प्रत्येकी 1000 रुपये देवा सरांकडून आपण पाहतोय. हा फार मोठी बिग मॅच अगदी जवळपास पाहायला गेल्यानंतर या मॅच मध्ये जिंकेल कोण आणि हरेल कोण या सगळ्या परीक्षेचा प्रवास चालू झाला आहे. एक मिनिट सर. कैलासजी पेरनेकर साहेबांकडनं 3 षटकारांसाठी 2000 रुपये कैलासजी पेरनेकर यांच्याकडून. आणखीन एक षटकार आला. चला धावसंख्या 26. बिल्डिंग करणाऱ्या टीमचं काहीतरी DRS घेतलाय. आपण DRS कडे जाऊयात. स्कोर पाहिजे. ओके 26 धाबा धावफलक्यावरती आल्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 14 आणि धाबा बनवायचे त्या 12. ओ खरा बॉल अगदी डोक्याच्या वरूनच निघून गेलाय. चांगल्यांची प्रेशर मध्ये शिट्टी वाजली जाते आणि आता गोलंदाजाने इथे चुकी केली आहे. फेकलाय नो बॉल. वेट साईट आलाय आणि आता नोची एक धाव इथून पाहायला मिळते. या षटकामध्ये 2 विमर फेकलेत गोलंदाज हारीनं. आता नवीन गोलंदाज वापरावा लागेल. चुकी मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी केली आहे गोलंदाजानं. त्याच्याच विरोधामध्ये 2 षटकार आले होते बॅक टू बॅक आणि त्यानं 2 विमर देखील फेकली आहेत. मॅच क्लोज आली आहे. आता या नो बॉलनं धावा धावफलक्यामध्ये पाहायला मिळतात त्या मात्र 28. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 10. हा योगेश आपण पाहतोय बंटी 11 सांडशी टीम सध्या मैदानात आहे आणि खरं म्हणायला गेलं तर ज्याच्या नावाने या ठिकाणी टीम मैदानात पाहायला मिळते ते सध्या दुबईवरून ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत. आता तर भूषणजी शिर्के त्यांचं सुद्धा मनस्वी या ठिकाणी स्वागत करूयात आपण. संख्या धावफलक्यावरती 27 आहे. येणारे 14 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 27 धावा धावफलक्यावरती आहेत. 14 बॉल मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. विनोद मालुसरे ऑन स्ट्राईक आहे. हॅट्रिक बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहणार आहोत. षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल का कारण की हा देखील नो बॉल आलाय. नेक्स्ट बॉल इथून देखील फ्रीडचाच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज राहुल बद्रिके टीमचा पार्ट टाइम गोलंदाज टीमचा पार्ट टाइम स्विमर गोलंदाजी मार्क वरती आलाय राहुल बद्रिके. इथून मात्र हे षटक कंप्लीट करण्यासाठी 14 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. तिसरा षटकार येणार का? कैलासजी पेरनेकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि तदनंतर रोहिदासजी पेरनेकर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे. ते मात्र फलंदाज विनोद मालुसरे यांच्यासाठी आणि प्रत्येक षटकारासाठी दिवा अकॅडमीचे प्रोप्रायटर दिवा चव्हाण यांच्याकडनं 1000. हो पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंच सांगतात हा देखील व्हाईट बॉल आहे. आता खऱ्या अर्थानं मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण झालाय. कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण केलाय ते बॅटर विनोद मालुसरेनं. मॅच क्लोज आली आहे. आता 14 बॉल आणि धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 10. ओ पाठीमागे शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय. डीप फाईन लेग सीमा पार. धावा मिळतील 4. इथे आलाय चौकार. डीजे थँक्यू. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 13 आणि धावा बनवायचे त्या 6. 13 बॉल 6ची आवश्यकता. हो आणखीन शॉर्ट बॉल त्याला देखील पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. षटकारानं मॅच फिनिश केली आहे. विनोद मालुसरेनं काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आक्रमक विस्फोटकरित्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. एकट्या टायगर सारखा मैदानाच्या आतमध्ये लढला आणि आपल्या संघाला विजय करून दिलाय. 9 बॉल मध्ये तब्बल 31 धावा बनवल्या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील विनोद मालुसरेच पाहायला मिळेल. आणि आता विनोद मालुसरे यांच्यासाठी असणारे कॅश प्राइज ते मात्र संदीप सर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवा. भविष्य